ठीक है। हम्म। येस, ठीक आहे। हा बघा, हे स्क्रीन दिसतंय का सगळ्यांना? मला उत्तर द्या म्हणजे मला कळेल हे चॅट बॉक्स व्यवस्थित ओपन झालाय का. हम्म, ठीक आहे, झालाय. ठीक आहे, तर आता बघा, हे फार आधीपासून आपण व्याकरण शिकलेलो आहोत. मध्यंतरी आता आपण वेगवेगळ्या सगळ्या ह्याच्यातून गेलेलो आहेत, सगळ्या कंटेंट मधनं. हाँ, पूरा सिलेबस हमने देखा है। फिर भी अभी एक थोड़ा सा रिवीजन होना चाहिए व्याकरण पे। ठीक है, और ये व्याकरण ही हम पढ़ रहे हैं इसलिए पाठ्य पुस्तक उसकी नींव होती है, उसका मजबूत आधार होती है। ठीक है, तो पाठ्य पुस्तक के माध्यम से ही व्याकरण अच्छी तरह से सीखा जाता है। तर आता जे जॉईन झालेली लोक आहेत नंतर नंतर त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा, फक्त आता आपण फास्ट करतोय याच्यावरच प्रश्न असतात। हे कंटेंट आपण पहिल्यांदाही बघितलेलं आहे। ठीक आहे, तर हे आपण बघितलं होतं की ये हमने इस प्रकार से देखा था। हाँ, कि भाषा काय आहे, भाषा क्या होती है। ठीक है, भाषा बोलकर लिखकर संकेतों के द्वारा एक दूसरे तक पहुंचाई जा सकती है। ठीक है, मनुष्य की इस क्रिया को भाषा कहते हैं। ठीक है, भाषा के दो रूप, मौखिक लिखित भाषा। ठीक है, तो यहाँ पे ये लिखित भाषा का चित्र आप माध्यम से देख सकते हैं। यहाँ पे लिखित भाषा है। ठीक है, अब आप बोलिए, आप कहेंगे कि मैम बहुत फास्ट हो रहा है, क्योंकि अभी हम रिवीजन कर रहे हैं। इस पे हमने पूरे विस्तार से तासिका ऑलरेडी ले चुके हैं हम। ठीक है, ये पूरा कंटेंट पढ़ाकर हो चुका है, लेकिन हमारे पास समय है अभी, तो एक बार फिर से व्याकरण की रिवीजन होना बहुत ही आवश्यक है, क्योंकि बीच में 1.5 महीने का समय गया है। ठीक है, तो व्याकरण का एक बार फिर से पुनरावलोकन होना, पुनरावृत्ति होना बहुत आवश्यक है, क्योंकि परीक्षा अभी नजदीक आ रही है। तो थोड़ा सा जो कुछ भूल गए हैं तो वो थोड़ा सा फिर रिवीजन हो जाएगा। ठीक है, ये लिखित रूप है भाषा का। ठीक है, जब हम लिखकर या पढ़कर आपस में विचारों का आदान प्रदान करते हैं। ठीक है, ये पत्र लिख रहे हैं। ठीक है, दादी जी कुछ पढ़ रही है, तो इस प्रकार से ये भाषा का ये है रूप है। जब ये ट्रैफिक पुलिस, आप देख सकते हैं, ट्रैफिक पुलिस की जो भाषा होती है वो सांकेतिक भाषा होती है। ठीक है, यानी भाषा संकेतों के माध्यम से भी प्रवाही होती है या संक्रमित होती है, एक दूसरों के पास पहुंचाई जाती है संकेतों के माध्यम से। ठीक है, कुछ मुख्य राज्य है और उनकी ये भाषाएं है, ये पीडीएफ मैं आपको दे दूंगी। ठीक है, तो बस समझ लीजिएगा, पहले पढ़ाते समय ऐसे कुछ भाषाएं हैं, उनके राज्य है। ठीक है, तो कभी कभी प्रश्न आ सकता है कि इस राज्य की भाषा कौन सी है। हं? लिपी, लिपीवरती आपण खूप मोठं लेक्चर घेतलेलं होतं की लिपी आणि भाषा ह्याच्यामध्ये काय अंतर असतं, लिपी कशी असते, भाषा कशी असते। ठीक आहे, आणि मी तुम्हाला त्यावेळेला उदाहरण दिलं होतं की आपण व्हॉट्सअप मध्ये टाईप करताना आपली लिपी वेगळी असते, आपण मराठी भाषेतले मेसेजेस इंग्रजीच्या लिपीमध्ये टाईप करून पाठवतो। हे लिप्यंतरण असं होत असतं। ठीक है, तो बघा, ये हमारे देश की हिंदी क्या है, राजभाषा है। राष्ट्रभाषा अपन आमतौर पर हम राष्ट्रभाषा कहते हैं, लेकिन उसे कोई अधिकृत मान्यता नहीं है। ये चीज आपको ध्यान में रखनी होगी। ठीक है, 14 सितंबर हिंदी का ये मनाया जाता है, हिंदी दिवस। एक 14 सितंबर हिंदी दिवस। ठीक है, ये याद में रखिए, क्योंकि कभी कभी एप्लीकेशन बेस, क्योंकि हिंदी के अध्यापक है, बनने जा रहे हैं, और परीक्षा अधिकतम उसकी जो इंटेलेक्चुअल लेवल है वो बढ़ा दी गई है, तो ये भाषा को लेके नॉलेज हमें होना या ज्ञान होना, जानकारी होना, बेसिक जानकारी है कि हिंदी की भाषा का स्थान कौन सा है। हाँ, तो हमारे देश की वो राजभाषा है। राष्ट्रभाषा हम आमतौर पर कहते हैं, अधिकृत स्वीकृति नहीं है अभी तक। ठीक है, हाँ, 14 सितंबर हिंदी दिवस है। ठीक है, विश्व में लगभग 6500 भाषाएं बोली जाती है। ठीक है, ये ठीक है। हाँ, तो ये देखिए यहाँ पे साइन लैंग्वेजेस है, अलग अलग प्रकार की भाषाएं हैं। हाँ, प्राणियों की अलग भाषा है, पंछियों की अलग भाषा है, मनुष्य जाति की अपनी भाषा है। ठीक है, ये हमने उदाहरण देखे थे उस समय पे भी। ठीक है, तो अभी हम क्या करेंगे,
हर एक जो व्याकरण का बीट है, हाँ, जो हर एक ये है लेसन है व्याकरण का घटक है, तो उस पे आधारित विकल्पों के माध्यम से पूछे गए प्रश्न जो हमारी परीक्षा के पैटर्न के अनुसार है उस पे चर्चा करेंगे, ठीक है। तो देखिए यहाँ पे लिपी, हा, आताच मी सांगितलं की भाषा आणि लिपी खूप वेगवेगळं आहे, गल्लत करायची नाही, एकच असले असे। जिस प्रकार प्रत्येक राज्य की अलग अलग भाषा होती है, उसी प्रकार अलग अलग भाषा की अलग अलग लिपी होती है। म्हणजे प्रत्येक राज्याची आपली एक राजभाषा आहे निश्चित। आता आपण वर बघितलं, जसं महाराष्ट्र राज्याची मराठी ही राजभाषा आहे, ठीक आहे, पण मराठीची लिपी वेगळी आहे, ठीक आहे। म्हणजे प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र अशी भाषा असते, तसंच प्रत्येक भाषेला आपली स्वतंत्र लिपी असतेच, ठीक आहे। मग बघा इथं हिंदी, संस्कृत, गुजराती, मराठी, नेपाली, इनकी जो लिपियां हैं वो देवनागरी लिपि है। अंग्रेजी भाषा की लिपि रोमन लिपि है। ये प्रश्न आ सकता है और ये बहुत ही मीन्स सामान्य है ये जानकारी रखना कि अंग्रेजी भाषा की लिपि रोमन लिपि है, ये ध्यान में रखिएगा। हम हिंदी पढ़ रहे हैं, ठीक है, लेकिन फिर भी अंग्रेजी के सिवाय अभी हमारे मीन्स अंग्रेजी भाषा का अधिकाधिक प्रयोग हो रहा है, और हमें ये पता होना बहुत जरूरी है, ठीक है। उर्दू भाषा की लिपि है फारसी, पंजाबी की है गुरुमुखी, ठीक है। भाषा को लिखित रूप देने के लिए हम अलग अलग चिन्हों का प्रयोग करते हैं, इन चिन्हों को लिपी कहते हैं, ठीक आहे। म्हणजे एखाद्या भाषेला लिखित रूप द्यायचं आहे, तर आपण लिहितो म्हणजे काय करतो, वेगवेगळे चिन्ह काढतो, हा, आणि मग त्यालाच आपण लिपी म्हणतो, ठीक आहे। म्हणजे आपण भाषा बोलतो, पण त्या भाषेला जेव्हा लिखित रूप द्यायचं वेळ येते त्यावेळेला आपल्याला लिपीचा सहारा घ्यावा लागतो, ठीक आहे। तो प्रमुख भारतीय भाषाओं की प्रमुख लिपियां भारतीय रुपये पर भी देखी जा सकती है। ही 500ची नोट आहे बघा, आणि इथं ते दाखवलेले आहेत ह्या सगळ्या भाषा, तुम्ही बघू शकता 500च्या नोटावर, ठीक आहे। हे अजून अधिकाधिक माहिती आपली प्रगल्भ व्हावी आणि माहितीचा विस्तार वाढत जावा म्हणून हे सगळं उदाहरण मी तुम्हाला दाखवतेय, ठीक है। अब देखिए भाषा के दो रूप है, एक है मौखिक, दूसरा है लिखित। जब बोलकर अपने विचार व्यक्त करते हैं तो उसे मौखिक भाषा, हाँ, अपन जो बोलतो जी बोलून व्यक्त करते, जो लिख कर वो लिखित भाषा, और जो लिखित लिखने के लिए निर्धारित चिन्ह होते हैं लिपि, ठीक है। इसके अलावा सांकेतिक भाषा भी होती है, उसके लिए हमने ट्रैफिक पुलिस का उदाहरण दिया, और हम हमारी रोज की जिंदगी में भी सांकेतिक भाषा का उपयोग करते हैं। जैसे अभी अगर मैंने आपको कहा ऐसे किया तो सब लोग चुपचाप बैठेंगे क्लासरूम में, ठीक है। जब आपके अध्यापक ऐसे करती है हाथ आपको, तो उसका संकेत होता है कि नीचे बैठो, ठीक है। तो इसी प्रकार से, ठीक है, अगर आप खड़े हो बाहर, दहलीज पे कक्षा के बाहर खड़े हो, और अगर आपने पूछा कि क्या मैं अंदर आ सकता हूँ, क्या मैं अंदर आ सकती हूँ, तो जब आपके अध्यापक ऐसा करते हैं तो उनका अर्थ है कि उनका काम चल रहा है और उन्होंने साइन लैंग्वेज से आपको सिग्नल दिया है कि ठीक है आ जाइए। तो ये साइन लैंग्वेज के उदाहरण है, ठीक है। सांकेतिक भाषा भी महत्वपूर्ण है, ठीक है। और बच्चों के उनके घर में बोली जाने वाली जो है वो मातृभाषा। तो इसी प्रकार भाषा के अपने अपने रूप है। चलिए, अब इन अभ्यास का हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और आवश्यक है, ठीक है, तभी हमारा रिपीटेशन और अच्छी तरह से एक बार रिवीजन होगा, ठीक है। तो देखिए इन्होंने पूछा है भाषा कितनी तरह की होती है। अब यहाँ पे विकल्प नहीं है, लेकिन हमें पता होना चाहिए लिखित है, मौखिक है, सांकेतिक भी है, अगर विकल्प आता है तो, ठीक है। पढ़ने लिखने के लिए चिन्हों का प्रयोग किया जाता है, कारण आपल्याला भाषेला व्यक्त करण्यासाठी काहीतरी रूप द्यावं लागेल ना, म्हणून तर हे असं लिहून उत्तर द्यायची गोष्ट आहे, ठीक है। पत्र लिखना भाषा का लिखित रूप है, ठीक है। अब चलिए पढ़िए, अंग्रेजी भाषा की लिपि कौन सी है? रोमन, गुरुमुखी, देवनागरी, फारसी। चलिए अब आपका काम शुरू हो गया। हा, आता आपण बघितलं, येस, ग्रुप चॅट ऑन आहेत सगळ्यांना, एव्हरीवन केले, ओके, बरं ठीक आहे। संधी आपण घेऊया, उद्या घेऊया, आता थोडस व्याकरणाला आता सुरू केलंय तर हे उद्या उद्या घेऊ आपण, ठीक आहे। हं.
तमिलनाडु में बोली जाने वाली भाषा है मराठी, तमिल, मलयालम, तेलुगु। तमिलनाडु। सांगा। सी। मलयालम, तेलुगु। हाँ, सभी विकल्प आ रहे हैं, कौन सी है बताइएगा। 4 नंबर। ठीक है, श्रद्धा मैडम, राखी मैडम, ओके। तमिलनाडु में बोली जाने वाली भाषा मराठी, तमिल। अब तमिल और तेलुगु पे कंफ्यूजन बढ़ा दिया है। किस पे लॉक करना होगा बताइएगा। तमिलनाडु में बोली जाने वाली भाषा तेलुगु, दोन, तमिल। तो तेलुगु कौन से राज्य की भाषा होगी, किसे पता है? तेलुगु कौन से राज्य में बोली जाती है, किसे पता है वो बताइएगा जवाब जरा। हम्म। आंध्र प्रदेश, व्हेरी गुड, रवींद्र सरांनी बरोबर उत्तर दिले. कविता मॅडम, व्हेरी गुड. असं माहिती पाहिजे की म्हणजे काय होतं की आपण जे उत्तर दिलेले त्याच्याबद्दल आत्मविश्वास राहतो आपला, ठीक है. तमिल, ये आंध्र की भाषा है, लेकिन आपका कंफ्यूजन बढ़ा दिया ना. तमिलनाडु, महाराष्ट्र मराठी, हा, पंजाब पंजाबी, मग असं रिलेशन लावलं तर तमिळनाडू तेलुगू असं पण काही जण करू शकतात गोंधळ, आणि मग तमिळचा गोंधळ, असं हे दोन भाषा देऊन तुमचा गोंधळ केलेला आहे, ठीक है. चलिए, बोलकर भावों को व्यक्त करना भाषा का डैश डैश रूप होता है. ये यहाँ पे आपके लिए विकल्प फिलअप करने के लिए दिए हैं. 14 सितंबर सांकेतिक, हिंदी मौखिक. बोलकर भावों को व्यक्त करना भाषा का कौन सा रूप है? बोलकर भावों को व्यक्त करना मौखिक, मौखिक, ये वाला. हम्म. हर वर्ष डैश डैश को हिंदी दिवस मनाया जाता है. हिंदी दिवस 14 सितंबर. भाषा में पढ़ा नहीं जाने वाला डैश डैश रूप कहलाता है. जो भाषा में पढ़ा नहीं जाता, हाँ, मुख्य रूप से, लेकिन वो उपलब्ध है, उपस्थित है, वो कौन सा रूप है? अभी हमने जिक्र किया उसका. सांकेतिक, वेरी गुड. ठीक है, तो सांकेतिक रूप है जो मीन्स उसके लिए मीन्स उसको सूची में शामिल नहीं है. अभी हमने देखा लिखित है, मौखिक है, ठीक है, लेकिन सांकेतिक भाषा भी हो सकती है ऐसी. ये भी जानकारी होना बहुत आवश्यक है, ठीक है. तो ये सांकेतिक है यहाँ पे. हम्म. हमारी राष्ट्रभाषा, अभी हमने किया, ये किया था, डैश डैश है. और आमतौर पर पूछा गया प्रश्न है, अधिकृत स्वीकृति नहीं है अभी तक, ठीक है. इसलिए ये प्रश्न हम हटा ही देते हैं क्योंकि इसका आधार ही नहीं है अभी, ठीक है, तो ये ऐसे ही छोड़ दीजिएगा. चलिए, अब ये तो कुछ हमारे लिए नहीं है, ठीक है, ये हमने देखा अभी. चलिए. हम्म. अब ये आते हैं हमारा वर्ण और वर्णमाला, ठीक है. देखिए, वर्ण ही भाषा की सबसे छोटी इकाई है. हम्म. वर्णमाला, वर्णमाला म्हटलं की आपली वर्णमालेची तालिका समोर आणायची, ठीक है. आता असा प्रश्न हमखास येऊ शकतो की वर्ण भाषा की सबसे छोटी इकाई निम्नलिखित में से कौन सी है, और आपके सामने विकल्प आएंगे, तो आपको पता होना चाहिए वर्ण. वर्ण ही भाषा की सबसे छोटी इकाई है, ये पता होना चाहिए, ठीक है. देखिए, ये ऐसे कि ध्वनिया वगैरह ऐसे केला का विग्रह किया है, क, अ, ल, आ, केला. चूहा, ठीक है. ऐसी ध्वनिया जिन्हें तोडा न जा सके उसे वर्ण या अक्षर कहते हैं, बघा. ऐसी ध्वनिया म्हणजे हे सगळ्यात सूक्ष्म रूप आहे भाषेचं, ठीक आहे, आणि त्याला आता ब्रेक करू शकत नाहीत, कारण ते अंतिम आहे आणि तेच मूळ आहे, ठीक है. तो उसे वर्ण कह सकते हैं क्योंकि सूक्ष्म इकाई है वर्ण या अक्षर, ठीक है. बघा, हे वर्णों के भेद, स्वर व्यंजन, हे कळलं पाहिजे, स्वर कुठले, व्यंजन कुठले, ठीक है. जिन वर्णों को बोलने में किसी अन्य वर्ण की सहायता नहीं लगती, ठीक है, जिन वर्णों को बोलने में किसी अन्य वर्ण की सहायता नहीं ली जाती उन्हें स्वर कहते हैं. हिंदी में स्वरों की संख्या 11 है, ठीक है, म्हणजे हे अ, आ, ई,
ई, हाँ, छोटी ई, बड़ी ई, छोटा ऊ, बड़ा ऊ, रू, ए, ए, औ, औ, आहा। ठीक है, बघा हे 11 है, जो भी है स्वर है 11। ऐसा पूछा जा सकता है वस्तुनिष्ठ प्रश्न, सीधे संख्या पूछ सकते हैं। ठीक है, तो ये वर्णों की संख्या हो गई 11। ठीक है, और जो मैं वर्णमाला बोलती हूँ कि हर वक्त हम परीक्षा की तैयारी कर रहे हैं, इसीलिए इस प्रकार से हमारा नोट तैयार होना चाहिए। ये हमें भली भांति परिचित होना भी आवश्यक है। लेकिन जब हम वर्णमाला की बात करते हैं तो इसी प्रकार से ही ये तालिका हमारे आंखों में फिट होनी चाहिए, क्योंकि इसका बहुत मामला है, हमारे प्रश्नों से बहुत ताल्लुक रखता है। उस दिन हमने देखा था कि च वर्ग का एक प्रश्न आया था, और उसका पंचमाक्षर बोला था। अनुस्वार की बात चल रही थी, तो पंचमाक्षर कौन सा होगा, तो उसमें ये ऑप्शन सही था। तो पंचमाक्षर में हमने देखा था 1, 2, 3, 4 और 5। ये पांचवें स्थान पर है, पंचमाक्षर हो गया ये। ठीक है, तो ऐसे प्रश्न आते हैं तो हमें गड़बड़ी लगती है कि अरे ये क्या पूछा, कौन सा पंचमाक्षर। तो ये जो है ये क वर्ग, ऐसी प्रकार से तालिका आप अपने दिमाग में फिट कर लीजिएगा। ठीक है, जिन वर्णों का उच्चारण स्वरों की सहायता से होता है वे वर्ण व्यंजन कहलाते हैं। म्हणजे व्यंजन आपल्याला उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते, मात्र स्वरांचं उच्चारण करताना कशाचीही गरज लागत नाही। ठीक आहे, आणि स्वर ही भाषेची सूक्ष्म इकाई आहेत, त्याला ब्रेक करता येत नाही, तिथूनच भाषा सुरुवात होत असते। ठीक आहे, हा, त्याच्यामुळे भाषेची जर सूक्ष्म इकाई कोणसी आहे, तो स्वर। ठीक आहे, आता बघा व्यंजन, ये लक्षात आलं, व्यंजनों की संख्या 33 है। ठीक है, और ये क वर्ग, क ख ग घ ड, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, अंतस्थ। हाँ, ये थोड़ा सा ध्यान में रखिए, य र ल व, ये अंतस्थ है। यहाँ पे मामला बदल चुका है। यहाँ पे मामला बदल चुका है, अंतस्थ। और ये ऊष्म व्यंजन, हाँ, आपको पता होने ही चाहिए। ये सेट नेट में भी पूछते हैं हर बार प्रश्न, जब मैंने क्लियर किया था तो यहाँ पे ये जो अंतस्थ वर्ण है, अंतस्थ वर्ण है, ये व्यंजन है, ये पूछा था इसी प्रकार से। ठीक है, क्रम दिया था उन्होंने 4 विकल्पों में, तो ये पता होना चाहिए कि अंतस्थ कौन से है। तो ये य र ल व, ऊष्म श स स ह। ठीक है, हिंदी की नई ध्वनिया, आगत व्यंजन, ठीक है, जो नए समावेश किया गया है, ड ढ ज फ। ठीक है, और ये संयुक्त व्यंजन, ये भी बहुत ही ध्यान में रखने वाली बात है, क्योंकि संयुक्त व्यंजन भी बहुत लोकप्रिय है प्रश्न पेपर सेटर वालों को। ठीक है, क्ष त्र ज्ञ श्र, संयुक्त व्यंजन कौन से है, इसमें से एक व्यंजन आपको दिया जाएगा विकल्प में, और आपको वो सही पहचानना होगा। संयुक्त व्यंजन भी ध्यान में रखिएगा, क्ष त्र ज्ञ आणि श्र। ठीक है, अब ये आगत व्यंजन है, ये भी ध्यान में रखिएगा, क्योंकि कंपटीशन दिन ब दिन टफ ही होता जाता है। ठीक है, तो ज और फ पता होना चाहिए। रिवीजन इसलिए ले रहे हैं क्योंकि ये छोटी छोटी बातें हम अभी थोड़ा सा भूल गए हैं बीच में। तो रिकॉर्डिंग लेक्चर्स है, जिसको और अधिक विस्तार से एक एक बीट पे तासिका और अभ्यास नहीं है, तो आप अभ्यास कर सकते हैं, वो रिकॉर्डिंग लेक्चर्स आप देख सकते हैं। ठीक है, हिंदी देखिए, हिंदी की नई ध्वनिया, ये भी जो अपडेट हुआ है, हाँ, अद्ययावत हो चुका है ना, वो भी आपको पता होना बहुत जरूरी है, ये ड और ये ढ। ठीक है, ये हमेशा शब्द के बीच में या अंत में आते हैं। ठीक है, हाँ, इसे नुक्ता कहते हैं, बस इतना बताया गया है। वर्णों का क्रमबद्ध रूप वर्णमाला कहलाते हैं। ठीक है, ये हलंत चिन्ह है, हमने वो चिन्हों पे भी तासिका ली है। ठीक है, हम्म, अब ये जो है, इन्होंने ये अनुस्वार और ये अनुनासिक का मामला है। अब ये ठीक है, प्रत्येक स्वर की अपनी मात्रा होती है, परंतु अस्वर की कोई मात्रा नहीं होती, ध्यानात ठेवायचे हे। असे काही बाबी आहेत, असे काही क्लूज आहेत ना, की प्रश्न खूप सोपा असतो, पण आपल्याला त्या दृष्टीने आपण तो बघितलेला नसतो। बघा आता ही किती महत्वाची माहिती, प्रत्येक स्वर की अपनी मात्रा होती है, परंतु
अस्वर की कोई मात्रा नहीं है, ठीक है। हम्म। चलिए, ये है स्वर है, मात्रा है, म्हणजे त्याचं चिन्ह आहे थोडक्यात हा। जो हम स्वर इस्तेमाल करते हैं त्याचे चिन्ह कसे वापरतो आपण भाषा लिहिताना हे माहित पाहिजे। ठीक आहे, हे तुमच्या माहितीसाठी आहे ही तालिका। ही तालिका मी तेव्हा पण शिकवलेली आहे, तुम्ही आजही स्क्रीनवरती बघू शकता। ठीक आहे, आणि तुम्हाला अजून पाहिजे असेल तर ते पीडीएफ ऑलरेडी शेअर झालेलं आहे जुनं। आता कोणाला हवं असेल तर हे पण शेअर करतो। त्यामुळे बाकीचं स्टडी मटेरियल घेत बसायच्या भानगडीत कुणीही पडायचं नाही, त्याच्यात वेळ आणि पैसे दोन्ही जातात। हे मुद्द्याचं तुम्हाला खूप सगळं पाठवलेलं आहे, ठीक आहे। आता हे माहित पाहिजे की हे स्वर आहेत, कसं असतं, ही माहिती कुठं ना कुठं आपल्याला उपयोगी येत असते ऑप्शन सिलेक्ट करताना, त्याचा मदत होत असते आपल्याला करेक्ट ऑप्शन हे करताना। त्यामुळे सगळं माहित पाहिजे की आ म्हटलं आपण मराठीत ज्याला काना म्हणतो ते असा, छोटी म्हणलं की पहिली वेलांटी नेहमी लक्षात ठेवायचं, बडी दुसरी वेलांटी, हे सगळे त्यांचे चिन्ह लक्षात ठेवायचे, ठीक आहे। आणि स्वरांना चिन्ह असतात हे लक्षात ठेवायचं, अजून एक माहिती। हम्म ते वगैरे लक्षात ठेवायचे मोनाली मॅडम, ते आलेलं आहे ना ते, हा ते लक्षात ठेवायचं, पण त्या त्या गोष्टीत प्रश्न कसा आहे त्याच्यावर नीट लक्ष द्यायचं। हम्म प्रश्न बरोबर आहे ते तुमचं, तुम्हाला लक्षात आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे, ठीक आहे। तर ते नवीन ऍड झालेलं आहे, नवीन वर्णमालेत, ते लक्षात ठेवायचं, ते येऊ शकतं तिथं। आणि त्यावेळेला तो प्रश्न ड्राफ्टिंग पण तसा करतील, अगदी म्हणजे क्लिअर होऊन जाईल त्या प्रश्नाला काय तुमच्याकडून अपेक्षित आहे ते, ठीक आहे। हम्म. ही पीडीएफ पण मिळून जाईल सगळ्यांना, हे बेसिक व्याकरण आहे, ठीक आहे। हे कळलं ना प्रश्न कसाही येऊ द्या, ठीक आहे। हम्म ठीक है। आता हे बघा, ही रू की मात्रा हमेशा व्यंजन के नीचे पैर में लगती है। आता रू म्हणजे आपण हे असं काढतो ना वृक्ष, रूच हे असं काढतो बघा आपण, हे असं। हम्म रू, आपण मी तुम्हाला मराठीत पण सांगते की रू की मात्रा हमेशा व्यंजन के नीचे पैर मध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना व काढ आणि वचा पायाला असं हे कर ना, वृ वृक्ष, वृक्ष कसं आपण मराठीत किंवा हिंदीमध्ये पण तसंच लिहितो, तर तेच सांगतायत की ते व्यंजन के नीचे पैर में लगती है रू की मात्रा। रू आपण लिहित नाही, पण उच्चार करताना वृ वृ, हा, तर हे पूर्ण रू लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याच्या पायाला ते चिन्ह लावतो, ठीक आहे। स्वतंत्र रूप से बोली जाने वाली इकाई वर्ण है। बघा, स्वतंत्र रूप से, इथंच प्रश्न तयार होत आहेत तुम्हाला, इथंच या परिभाषा आणि हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत, ये जो विधान किया हुआ है और ये जो आपके सामने निष्कर्ष रखे हुए हैं ये पाठ पढ़ाने के बाद, तो इसी में ही प्रश्न निहित है, समावेशित है बस, ठीक है। प्रत्येक स्वर की अपनी मात्रा होती है, स्वतंत्र रूप से बोली जाने वाली इकाई वर्ण होती है, स्वतंत्र रूप से बोली जाने वाली इकाई वर्ण होती है, ठीक है। हे वर्णमाला लक्षात ठेवायचीच, कधीच विसरायची नाही। कुठल्याही एक्झाम येऊ द्या, अगदी नेट सेट पर्यंत जायचं असेल तरी हाच चार्ट उपयोगाचा आहे, ठीक आहे। नेट सेट मध्ये हा प्रश्न खूपदा आलेला आहे, अंतस्थ, उष्म आणि हे संयुक्त, याच्यावरती प्रश्न हमखास येतो नेट सेटला सुद्धा। त्यामुळे हे तिथपर्यंत म्हणजे आपलं हिंदीमध्ये अंतिम गोल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला हे व्याकरणाची पुस्तकं मदत करणार आहेत। आणि ही प्रमाणित पाठ्य म्हणजे पुस्तक आहेत व्याकरणाची, जी मी तुम्हाला शेअर करते। त्यामुळे ह्याची प्रिंट काढून ठेवा ज्यांना पाहिजे, नसेल तर सॉफ्ट कॉपी सेव्ह करून ठेवा, उगीच विकत घ्यायला आणि पैसे त्याच्यात फारसे घालवू नका, ठीक आहे। ते पुन्हा फार कन्फ्युजन वाढत जातं। चलिए, हा, ठीक आहे। आता हे आपण बघूयात जरा।
एका मिनिटात मॅडम जॉईन होत आहेत. लाईट गेल्यामुळं सर्वच मॅडम हँड रेस करा. कंटिन्यू सेशन चालू राहील. एका मिनिटामध्ये मॅडम जॉईन होतील. लाईट गेल्यामुळं व्यत्यय आला थोडस. सर्वांनी परीक्षेचे हॉल तिकीट्स डाउनलोड करून घ्यायचे. आजपासून सर्वांना परीक्षेसाठी ते डाउनलोड करून घेता येते. हॉल तिकीट्स पण डाउनलोड करून घ्या. सेंटर कुठं आलंय ते निश्चित करून घ्या. हा. मॅडम मला पोस्ट केलंय. कंटिन्यू करा. सगळ्यांना सॉरी, कारण लाईट गेलेली होती त्याबद्दल खेद. लाईट गेली पुन्हा आली त्या सिस्टीम मध्ये. आता हे टेक्निकल प्रॉब्लेम आपले आहेत. चला एकच मिनिट. हा, एक मिनिट. दिसतंय का सगळ्यांना? जरा मला उत्तर द्या बरं. हे आता हा स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? आवाज येतोय ना माझा? हा, ठीक आहे. हा, लाईट गेलेली होती, मग ते काहीच करता येत नाही तशा वेळेला. आणि आता लाईट येऊन पुन्हा ते ऍक्सेस सगळं चालू होस तोपर्यंत. हा, ठीक आहे. आवाज येतोय म्हणजे सगळ्यांना, म्हणजे रेकॉर्डिंग सुरू करायला. एकच मिनिट. ते रेकॉर्डिंग सुरूच आहे. बरं, ठीक आहे. लाईट गेली ना. ठीक है, चलिए। स्वरों की संख्या कितनी है? चलिए बताइए। हम्म, ठीक है। हाँ, स्वरों की संख्या कितनी है? 11 स्वर है। वेरी गुड, ठीक है। चलिए। हाँ, हाँ, इनमें से व्यंजन है रु, ल, ई, ओ। हा, सांगा बरं यातलं व्यंजन कुठले? बघा, आता हा प्रश्न विचार करायला लावतोय. कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं, बघा तुमच्या समोर विकल्प आहेत। आपकी स्क्रीन पे विकल्प है। तो आप बता सकते हैं इनमें से कौन सा उत्तर है। ठीक है, इनमें से व्यंजन है। ई आहे का व्यंजन? स्वर कुठले कुठले आहेत आधी बघा बरं. काउंट करा तुम्ही आपल्या आपल्या समोर स्क्रीनवरती। स्वर कुठले आहेत? हमने अभी देखा ना ये स्वर। हा, तर मग ई व्यंजन कसं असेल? कोणीतरी हे उत्तर दिलंय आता मला। तो ये कैसे आएगा?
हा, स्वर कौन से है? बघा मी वाचते बघा, पुन्हा अशी गडबड होती. आ ई उ ऊ रू ए ओ औ. ठीक आहे, हे सगळे स्वर आहेत. हम्म. आता इथं काय विचारलंय? इनमें से व्यंजन है. हम्म. कोणचं व्यंजन असेल मग? ई काय आहे? स्वर आहे. ठीक आहे. स्वर आहे. ओ स्वरांच्या तालिकेत बघितलं आपण. ठीक आहे. आणि मग रू आणि ल, तर रू पण इथं आहे. दिसलं का तुम्हाला हे रू स्वरांच्या तालिकेमध्ये? म्हणजे रू पण काय आहे की स्वर आहे. मग व्यंजन काय असणार आहे? व्यंजन काय असणार आहे? ल. ठीक आहे. हा, बघा म्हणजे आता हे किती बेसिक होतं, आपल्या ह्याच्यावर झालेलं आहे. ठीक आहे. तर हे पुन्हा हे होतं की बऱ्याचदा असतं की मॅडम फास्ट घ्या, फास्ट घ्या. मग कसं घ्यायचं? आता हे इथंच अडकलं. हे असाच प्रश्न असतो. मग आपल्याला वाटतं की अरे प्रश्न किती सोपा आहे. खूप साधे साधे प्रश्न असतात परीक्षेला. काठिण्य पातळी म्हणजे जिथं तुमची नजर पोहोचत नाही तिथं परीक्षक पोहोचलेला असतो. ह्या काठिण्य पातळीचा अर्थ घ्यायचा. ठीक आहे. तर आपलं जे उत्तर आहे व्यंजन ते, त्यामुळं हा चार्ट मी वारंवार सांगते की हा चार्ट विसरायचा नाही. ठीक आहे. दिसतंय का कुठं ल व्यंजनामध्ये? चल. आता बघा, हिरण शब्द में कौन सा स्वर है? हा पण परीक्षेत आलेला प्रश्न आहे. एका प्रश्नपत्रिकेत आपण बघितलाय. तुम्हाला आठवत नसलं तरी मला आठवते. हा, हिरण शब्द में कौन सा स्वर है? छोटी ई, ओ, बडी ई, उ. छोटा उ. हा, सांगा. हिरण. हिरण शब्द. हा, ई. हा, हे श्रद्धा मॅडम, बडी ई का बरं? हा, वेलांटी कुठली आहे हला? हा, हे बघा इथं बघा ना जरा. हे चिन्ह छोट्या ईच आहे ना. हा जो स्वर आहे छोटा ईचा, त्याची साईन कुठली आहे, त्याचं चिन्ह कुठलं आहे, तरी पहिली वेलांटी. मग हे येईल ना उत्तर. आता आपण वेलांटीचा चार्ट बघितला ना. हा, छोट्या ईला बघा, ही पहिली वेलांटी आहे की नाही? बघा इथं स्क्रीनवर. गडबड नाही करायची. त्या गडबड करण्यातच सगळं येतं ते जातं. हा, कृषक शब्द में कौन सी मात्रा लगेगी? कृषक. बघा इथं अनुनासिक, अनुस्वार, रू आणि हे वेगळंच आहे. हे काय बरं? बरं ठीक आहे, याच्याशी तर आपला संबंध नाहीच आहे सध्या. हा, चला. कृषक शब्द में कौन सी मात्रा लगेगी? इथं नीट बघून घ्या याला. रू. आत्ताच बघितलंय. वृक्षाचं उदाहरण दिलंय मी आत्ताच. तर मग कुठली मात्रा असते त्याला? रुच्या मात्रेचं, रू रू ऋषीचं, त्याचं चिन्ह किंवा त्याचं चिन्ह कसं आहे सांगा ह्यापैकी? मी हे सांगते. हे अनुस्वार असतो, ही शिरोरेषा आहे आणि त्याच्यावरचे टिंब म्हणजे हे अनुस्वार आहे. हे अनुनासिक आहे, जे घशातून आणि नाकातून उच्चार करावा लागतो, जे शब्द उच्चार करताना. चांद, चांद. ठीक आहे. तसं. मग आता हे कृषकचं जे आहे, तर त्या ज्या ह्याची आहे ती मात्रा जी आहे त्याचं चिन्ह कुठलंय? हा, सांगा चला. पर्याय 3. हा पर्याय. ठीक है। आणि हे सुद्धा माहिती पाहिजे, उसके साथ आपको ये भी पता होना चाहिए कि ये अनुनासिक का चिन्ह है, ये अनुस्वार का चिन्ह है। ठीक है, और ये चिन्ह समझ में जरा नहीं आ रहा है कि क्या है वो। ठीक है। हाँ, वर्ण दिए गए शब्दों से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। भाषा की सबसे छोटी इकाई डैश डैश है। भाषा की सबसे छोटी इकाई. सांगा. इथं तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. वर्ण 4, वर्णमाला 11 स्वर. भाषा की सबसे छोटी इकाई, सबसे छोटी इकाई. आत्ताच बघितलंय.
वर्ण, वर्णमाला, वर्ण, वर्णमाला, ठीक है। हिंदी भाषा में संयुक्त व्यंजन की संख्या है, संयुक्त व्यंजन किती आहेत, किती आहेत संयुक्त व्यंजन? 4। सांगा मला, टाईप करून सांगा आता, मी स्क्रीन वरती घेणार नाहीये, पटकन सांगायचं मला कुठले कुठले 4 आहेत संयुक्त व्यंजन। हाँ, यस, 4 आहेत। हाँ, एक्सेप्टेड, स्वीकृति है इस विकल्प के साथ, लेकिन आप मुझे टाइप करके बताइएगा कि वे कौन से हैं 4 संयुक्त व्यंजन। हाँ, क्षत्र, ज्ञ, श्र, व्हेरी गुड। हे लक्षात पाहिजे, ठीक आहे, नुसतं 4 म्हणून जमणार नाही, तर हे डोळ्यात सुद्धा फिट पाहिजेत कोणते ते, कारण प्रश्न परीक्षेत एखादा स्किप होऊ शकतो त्यातला। ठीक है, तो ये 4 है। वर्णों के निश्चित क्रम को, वर्णों के इथं इथं ध्यान द्यायचंय, निश्चित क्रम को, इतकं व्यवस्थित वाचायचं, वाचन आपलं इतकं छान डेव्हलप झालं पाहिजे ना, की व्यवस्थित निश्चित क्रम को किंवा सुनिश्चित क्रम को असं म्हणतात, सुव्यवस्थित क्रम असे कुठलेही शब्द येऊ शकतात तिथं निश्चितच्या ऐवजी। हा, वर्णों के निश्चित क्रम को, वर्णमाला म्हणजे वर्णमाला ही अगदी व्यवस्थित केलेली आहे, असं नाही की कुठेही काही घुसडलंय, असं नाही। क वर्ग, अ वर्ग, च वर्ग, प वर्ग, म्हणजे त्याचं सगळी वर्गवारी करून ते व्यवस्थित मांडलेलं आहे, म्हणून त्याला निश्चित क्रम म्हटलेलं आहे, ठीक आहे। तर वर्णमाला। मात्राएं डैश डैश का चिन्ह रूप है, मात्राएं डैश डैश का चिन्ह रूप है, आपण ज्या मात्रा म्हणतो त्या कुणाचे चिन्ह आहेत? हा, मग आता इथं आपल्याला, एक मिनिट बरं, तुमचं उत्तर ऐकू द्या आधी। स्वर, इथं खूप सोपं आहे तुम्हाला, कारण इथं तुम्ही लॉजिक लावू शकता, इथं हे विकल्प दिलेले, पण परीक्षेमध्ये तुम्हाला गोंधळून टाकण्यासारखे पर्याय तिथे दिलेले असतात। मात्रा हे डॅश डॅश का चिन्ह रूप है, इथं स्वर असेल, व्यंजन असेल, अजून वेगवेगळे पर्याय असतील तिथं, ठीक आहे। पण आता तुम्हाला इथे क्लिअर कट दिसते म्हणून तुम्ही हे पटकन उत्तर देऊ शकताय, ठीक आहे। नेहमी लक्षात ठेवायचं, मात्रा हे स्वरों का चिन्ह रूप है, स्वर जे आपण म्हणतो त्याचे चिन्ह म्हणजेच मात्रा असतात। आता तालिका बघितली, हाँ, स्वरों की संख्या, स्वरों की संख्या, फिर से वही प्रश्न 11, ठीक आहे। आणि ते ऍज ऍड झालेला आहे, तर त्यावेळेला प्रश्न आगत मूल स्वरों के साथ आगत स्वरों की संख्या असा प्रश्न असणार आहे, व्यवस्थित ते प्रश्न सेट केला जाईल, ठीक आहे, रॅन्डमली नाहीत विचारणार। हा, बघा आता हे जे अनुनासिक आणि अनुस्वार लावून तुम्हाला हे चांगले व्यवस्थित शब्द बनवायचे, आणि इथं बॉक्सेस करायचंय की अनुस्वार लगा के कौन से शब्द सार्थक होंगे और अनुनासिक में कौन से आप ये करेंगे, तो ऐसे भेद आपको सुव्यवस्थित करने हैं। हाँ, तो ये आप पीडीएफ में करेंगे या यहाँ लेना है? फॉर एग्जाम्पल मैं बताती हूँ, अंगूर, ठीक आहे, अंगूर, तर हे अंगूर जे झालं हे अनुस्वार आहे, अंगूर, ठीक आहे। चांद, चांद अनुनासिक आहे, चांद। फिर ये मंदिर, फिर यहाँ पे 5 लिहिताना आपण खूप बऱ्याचदा चुकीचं लिहितो, चंचल, बरेच लोक इथं पण अनुस्वार देतात। आंख, आता कळत असेल अनुनासिक आणि अनुस्वार मधला फरक काय। और जब हमने प्रश्न पत्र सॉल्व किए थे तो अनुनासिक और अनुस्वार को लेके भी प्रश्न वहां थे, ठीक है। तो इसलिए ये आपको क्लियर कट उसका भेद जो है वो समझ में आना चाहिए कि उसका चिन्ह क्या है। हाँ, अनुस्वार का चिन्ह शिरोरेखा पर ये बिंदु है, और अनुनासिक पे ऐसा चंद्र बिंदु है शिरोरेषा पर, ठीक आहे। तर हे बघा असं, कंघा, कुआं, पंप, चंदन, ठीक आहे, मांद, कंठ, 15, कुठं द्यायचा 15? काय झालं? बरोबर, 15, हा बरोबर, बरोबर राखी मॅडम। गंगा, मंच,
कंगन, आपल्याला तर वेळ कमी म्हणून मी पटापटा करते. जांच, जांच तपासणी. हा, सांप, सांपला काय येईल बरं, सांगा बरं. हं, सांप, साप कसं लिहायचं सांगा. हम्म. कौन म्हणते अनुनासिक लिहा, कोई कह रहा है अनुस्वार दीजिए। करेक्ट उत्तर बताइए मुझे आप। हम्म। आप उच्चार कीजिए सांप का। सांप। हम्म। सिकंदर सर, अनुनासिक असेल। हा, श्रद्धा, हा हे बघा बरं, श्रद्धा मॅडम बरोबर सांगतायत का सांप अनुनासिक होगा या अनुस्वार होगा? ठीक है, आप ढूंढ लीजिएगा। हाँ चलिए, ये पंख अंतिम शब्द, ये सांप शब्द पे अनुनासिक लगाना है। ओके, ठीक है। हाँ, ठीक है। नाक और आपका जो गला है, इसमें से वो ध्वनि निकलती है ना सांप की, जब आप उच्चारण करते हो उसका। हाँ, तो अनुनासिक लगेगा या अनुस्वार लगेगा? हम्म। अब ये इतना सूक्ष्म भेद पता होना ही चाहिए, क्योंकि अब हम एग्जाम के बहुत, येस येस, प्रश्न पत्रिकेत आलेलेच हे प्रश्न असतात सगळे। दोन प्रश्न आपण प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, एक्झॅक्टली विचारलेल्या। आणि तुम्ही प्रकाश सर जुने जे रेकॉर्डिंग लेक्चर्स आहेत ते बघा, प्रत्येक बीट झाला की त्याच्यावरती कशा कशा पद्धतीनं, कशा कशा डिझायनिंगने प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्याचे सगळे सॅम्पल अवेलेबल आहेत, तुम्ही तेवढं बघा। ठीक है। चलिए सर आ चुके हैं, सर का समय। देखिए ये यहाँ पे, हाँ ये स्वर है और ये इसके चिन्ह है जिसे हम मात्रा कहते हैं। मैं फिर से रिपीट करती हूँ, ये स्वर है और जो जिसे हम मात्रा कहते हैं, ठीक है, तो ये उसके चिन्ह है। ठीक है, तो इसीलिए ये सब है। ठीक है, तो ये कल हम कंटिन्यू करेंगे। ठीक है, एक बार रिवीजन चल रहा है क्योंकि काफी लोग देर से जुड़ चुके हैं या उन्होंने रिकॉर्डिंग वीडियोस नहीं देखे हैं, तो समय है तो व्याकरण और अधिक जितना आपका मजबूत होगा, उसकी नींव अच्छी रहेगी, उतना भाषा पे अधिकार आएगा और प्रश्न पत्र आपका आसान होगा। क्योंकि व्याकरण बहुत ही, उसका ढांचा आपका होना चाहिए। गद्य हमने बहुत विस्तार से देखा है, पद्य देखा है, प्रश्न पत्र देखे हैं, ये सारे कंटेंट पढ़ा के हो चुके हैं, फिर भी आपके लिए ये रिविजन चल रहा है। ठीक है, हा, हे बरोबर आहे ना? ओप्पो कोणी दिलं उत्तर? असेच प्रश्न विचारत असतात। कल्पना मॅडम, फास्ट घ्या, फास्ट घ्या, काय फास्ट घ्यायचं तुम्हाला? अनुनासिक आणि अनुस्वार हे पहिल्याच याला शिकवून झाले, अजून येईना हा? आणि आता प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याच्यावर दोन प्रश्न आपण बघितलेत, अनुनासिक आणि ह्याचे हे देऊन दिलेले, उदाहरण देऊन दिलेले। ठीक आहे, त्यामुळे गडबड करू नका, तिथं पर पुन्हा येत नाही। सापचं हे बरोबर आहे ना? एक मिनिट थांबा, मी इथं हे करते, कुठे गेला सापचं? मी जेव्हा अनुनासिक म्हटलं की तुमच्या हे डोळ्यासमोर चिन्ह आलंच पाहिजे ना। कान, नाक, डोळे, त्वचा सगळे आपले ज्ञानेंद्रिय काम करत राहिले पाहिजे। ठीक आहे। साहित्यिकांवर घ्यायचंय, पण पुन्हा असंच होतं की साहित्यिकांबद्दल प्रत्येकाबद्दल 5-5 मिनिटं बोलावं लागतं, आणि मग काही जणांचं असं असतं की मॅडम पटकन घ्या, त्यांचा काळ सांगावा लागेल, कुठल्या काळात त्यांनी काम केलेले, त्यांच्या प्रमुख रचना सांगाव्या लागतात, गाजलेल्या रचना सांगाव्या लागतात, अवॉर्ड कुठले मिळाले सांगावं लागतंय। काय करायचं, तुम्ही पीडीएफ वाचणार आहेत का त्याच्यावर घ्यायचंय? कोण म्हणते व्याकरण पुन्हा एकदा रिवाइज करा? ठीक आहे, आता हे पत्रलेखन आलं, बरं ठीक आहे। म्हणजे काय घ्यायचंय ते मेजॉरिटी जरा सरांकडे सांगा। हो, वेळ झालेली आहे, पण काय पाहिजे ते एकदा सरांना सांगा, राम सरांना ग्रुपवरती। ठीक आहे। चला आज आपण थांबूया, सर खूप वेळचे झाला आलेले आहेत। ठीक आहे, पीडीएफ टाका, पण बघायच्या पण तुमचं काम आहे, आणि रेकॉर्डिंग लेक्चर सुद्धा बघत चला। ठीक आहे, बरं, ठीक आहे, ठीक आहे, मेजॉरिटी तुम्ही ठरवा। ठीक आहे, हा, ओके, चला, सगळ्यांचे धन्यवाद। अभ्यास करत राहायचा आहे, बारकावे बिलकुल सोडायचे नाहीत, प्रश्न साधे सरळ असतात, आपण पोचलेलो नसतो तिथपर्यंत। चला, सगळ्यांना धन्यवाद, मी स्टेज शेअरिंग स्टॉप करते, सर आलेले आहे।